बाबा अगं का रडतेस तू? हा? काय झालं? ते फोटो सेशन काय असतं ते तुझ्या मनासारखं झालं नाही का? फोटोचं काही नाही, पण माझ्यामुळे आज खूप मोठा ऍक्सिडेंट झाला असता. काय म्हणजे म्हणजे काय झालंय काय? बाबा सगळ्यांचा जीव गेला असता आज. मला मला कळतच नाहीये की माझ्या हातून एवढी मोठी चूक झाली कशी. मुळात मला आठवत नाहीये म्हणजे म्हणजे कसं झालं असेल असं. नंदू तू आधी शांत हो बरं. आणि काय झालंय ते मला जरा नीट सांग. बाबा त्यांच्या घरी गॅस ऑन राहिला, पण मुळात मी तो कधी ऑन केला होता हेच मला आठवत नाहीये. बाबा का होतंय असं? ते तर त्या आदिराच्या दादांच्या लक्षात आलं म्हणून ठीक आहे, नाही तर काय झालं असतं आज? अगं पण काही झालं नाही ना. अहो बाबा पण काही झालं नाही ना. म्हणजे झालं नाही त्याचा विचार करून रडत बसण्यात काय अर्थ आहे बाळा? हे बघ, देवानं आपल्याला वाचवलं असं म्हणायचं आणि तो विचार सोडून द्यायचा. हा पण पुढच्या वेळेस असं होणार नाही ना याची काळजी घ्यायची. पण बाबा मी हलगर्जीपणा करतेय किंवा बेजबाबदार आहे असं तर वाटलं असेल ना त्यांना ह्याच्यात. तू तशी अजिबात नाहीयेस हे लवकरच त्यांना कळेल. पण मुळात असं का होतंय मला काही कळतच नाहीये. नंदू माझं जरा ऐक बाळा. हे बघ, सगळ्याच गोष्टी काही काळ्या पांढऱ्या इतक्या स्वच्छ नसतात. तुझं लग्न ठरलंय तेही गडबड गोंधळ आणि मनस्ताप या सगळ्या परिस्थितीमध्ये. हे बघ बाळा, या सगळ्या गोष्टीचा तुझ्या मनावर ताण आला असेल. आपण दाखवत जरी नसलो ना तरी आपण आतून थकलेलो असतो ग. त्यामुळे अशा गोष्टी घडतात. असं होतं. तसंच झालं असेल काहीतरी. पण बाबा त्याचा परिणाम खूप भयंकर झाला असता. आणि हे असं सारखं सारखं का घडतंय माझ्याकडून? हे बघ नंदू, सारखं वगैरे काही नाही. तू उगाच स्वतःला दोष देत बसू नकोस. नाही तसं नाही बाबा. अहो ते राजवाडे ऑलरेडी माझा खूप राग करतात, सतत वैतागलेले असतात. ते एरवी असेच असतात ना की गोष्टी माझ्यामुळे होतात, मला काही कळत नाही. आज तर ते माझ्यावर इतके चिडले होते ना की बाबा मला ना अशी सवय नाही हो आजूबाजूच्या लोकांनी माझ्यावर इतकी चिडचिड करण्याची. हो हो बाळा, बरोबर आहे तुझं. अगं पण जे तुझ्या बाबतीत तेच त्यांच्याही बाबतीत. तुला सांगतो, जी गोष्ट घडली आहे ना ती गंभीरच आहे. त्यांच्या जागी मी असतो ना तर मीही चिडलो असतो ग. पण जे झालं ते झालं. तू माफी मागितलीस ना. हो हो हो. मग झालं तर. हे बघ नंदू, आपल्या हातून चूक झाली ना तर आपण माफी मागायची. कसं असतं, आपल्या घरी आपल्याला सगळ्या गोष्टींची सवय असते. म्हणजे आपण विचार न करता सुद्धा काही गोष्टी आपण आपसूक करतो. अगं तुझ्यासाठी ती जागा नवीन, माणसं नवीन, त्यामुळे होतं असं. जाऊ दे, इकडे नाही का आधिरा पडली. पण म्हणजे फार नाही लागलं ना तिला? नाही नाही नाही, तिला फार काही लागलं नाही. पण कसं आहे, तिलाही आपलं घर नवीन आणि आपलं घर काय तिच्या एवढं प्रशस्त आणि मोठं नाही. त्यामुळे होतं असं. बरं तू आता माझं ऐक. तू फोन बंद कर अगोदर आणि सरळ घरी निघून ये. तू घरी आलीस ना की मग आपण बोलू. ठेवू फोन? हा हो.